नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पाला वेगवेगळ्या खिरापती कशा आपल्याला करता येतील आणि मुख्य म्हणजे त्या सोप्या, झटपट आणि सगळ्यांना आवडतील अशा खिरापती कशा करता येतील ते आपण सध्या बघतो. आजची जी रेसिपी आहे ती सुद्धा अतिशय सोपी आहे आणि मुख्य पौष्टिक पाहिजे बरं का. कारण गणपती बाप्पाला सगळं पौष्टिक लागतं. म्हणजे गणपती बाप्पा म्हणजे आपल्या घरातल्या मुलाबाळांना सुद्धा जितकं पौष्टिक आपल्याला या नैवेद्याच्या मार्फत देता येईल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न नेहमी करायचा असतो. आणि म्हणूनच बाप्पाला नैवेद्य दाखवण्याची जी आपल्याकडे प्रथा आहे ते बाप्पाला तर आपण देतोच, परंतु बुद्धिवर्धक किंवा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम जेवढं असेल ते नैवेद्याला दाखवावं. आणि नैवेद्य म्हटलं की मुलं बाळ घेतातच आणि त्याचा उपयोग आपल्या मुलाबाळांना व्हावा. आणि मुख्य म्हणजे या वेगवेगळ्या चवी जर मुलांना आपल्या कळल्यानं तर हळूहळू त्यांना त्याची सवय लागेल, हो की नाही. तर अशीच आज आपण एक रेसिपी बघणार आहोत मखाण्यांची. आता मखाणे म्हणजे काय, तर मखाणे म्हणजे कमळाच्या बिया ज्या असतात त्या काढून त्याच्या लाह्या केल्या जातात, त्याला मखाणे असं म्हटलं जातं. परंतु मला एका जाणकार व्यक्तीने सांगितलं की ह्या कमळाच्या बियाने याच पद्धतीचं झाड असतं की जे पाण्यावर उगवतं आणि त्याचे मखाणे केले जातात. तुम्हाला याची काही माहिती जास्त असेल तर मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा. असो, पण आता आज आपण मखाण्याचं काय करणार आहोत, तर आज तिखटा मिठाचे मखाणे करणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, लवकर होतात. ते कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात आणि बघूयात कशी करायची खिरापत्ते. आता मखाण्यांची खिरापत करण्याकरता आपल्याला काय काय लागतं, तर मखाणे, नंतर 2-3 चमचे तूप, मीठ, थोडीशी पिठी साखर, कढीपत्ता, लाल तिखट, जिरेपूड आणि हिरवी मिरची. आता पहिल्यांदा आपण मखाणे जे आहेत हे भाजून घेऊया बरं का. मखाणे थोडेसे असे ना मऊ असतात, त्यामुळे ते भाजून घेणं आवश्यक असतं. ते मखाणे जे आहेत ना हे अतिशय पौष्टिक असतात बरं का. आणि मुख्य म्हणजे याचे अनेक पदार्थ करता येतात. मखाण्यांची खीर खूप छान लागते, मखाण्यांची भाजी सुद्धा करतात, काजू मखाणे, मटार मखाणे घालून, आणि अतिशय चविष्ट होते. त्याचा शिरा केला जातो, अनेक गोड पदार्थ केले जातात. आणि तिखटा मिठाचे तुम्ही चाट मसाला म्हणा असं करून जरी मखाणे केले ना तरी ते चांगले लागतात. लहान मुलं जे मैदानी खेळ खेळतात किंवा अगदी 2-4 वर्षाचे मुलं असतील तरी त्यांना सुद्धा असे मखाणे खाण्याची सवय आपण लहानपणापासून लावावी. म्हणजे काय होतं की त्यांच्या पोटात कळत न कळत पौष्टिक जातं. गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं हेच वैशिष्ट्य आहे की गणपती बाप्पा बुद्धी देवता आहे, त्यामुळे ज्याच्यामुळे बुद्धीची वाढ होईल, आरोग्य मिळेल अशाच गोष्टींचा नैवेद्य गणपती बाप्पाला नेहमी दाखवा. खूप दिवस जर मखाणे घरामध्ये ठेवले तर त्यांना कीड लागण्याची शक्यता असते. आणि मखाणे केल्यानंतर घट्ट झाकण्याच्या डबीत ठेवले पाहिजेत, म्हणजे बरणीत ठेवले पाहिजेत किंवा डब्यात एअरटाईट म्हणतो ना आपण तसं, म्हणजे मग ते सादळत नाही. तर आपण मखाणे आपले झालेत का बघूया. तर मखाणे भाजल्यावर त्याचा आकार थोडासा लहान होतो. तर मी दाबून पाहिले पण अजून फुटत नाहीत चांगले, याचा अर्थ मखाणे आपले झाले नाहीत. मखाणे जर भाजायला 1 सेकंद उशीर झाला तर लागली खाली लागतात बरं का. म्हणून बऱ्याच वेळेला तुपामध्येच मखाणे भाजले जातात. आता हे आपले मखाणे लाल झालेत, म्हणजे लालसर झाले, त्यामुळे ते आता चांगले खुसखुशीत आपल्याला हवे तसं झाले. आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यात आपले बाकीचे सगळे जे पदार्थ आहेत ते घालूया. त्या मखाण्यांवर आपण थोडं चांगलं तूप घालूया. तेल घातलं तरी सुद्धा चालू शकतं. गॅस आपला बंद आहे बरं का. तूप घातल्यावर आपण ते हलवून घेऊया, म्हणजे आपलं तूप सगळ्या मखाण्यांना लागेल. म्हणजे आपण जो मसाला घालणार आहे तो सगळ्या मखाण्यांना चांगला लागेल. थोडंसं तिखट, कढीपत्ता, हिरवी मिरची, जिऱ्याची पावडर, चवीपुरतं मीठ. आता समोर आहे म्हणून मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट पण घातले बरं का. आता हे आपण सगळं हलवून घेऊ. आता हा मसाला जो आहे तो सगळा आपल्या याला लागला पाहिजे, मखाण्यांना लागला पाहिजे. आता तो मसाला तुम्हाला दिसत असेल तर तो खाली लागला, हो की नाही. म्हणून त्याच्यात आपण आणखीन थोडंसं तूप घालूया. तुपात मिक्स करून जरी मसाला घातला ना तरी सुद्धा चालू शकतो. गॅस मात्र बंद आहे हा माझा. हा मसाला सगळ्या आपल्या मखाण्यांना लागूस्तोवर आपण हे मखाणे हलवत राहूया. आहे की नाही, मगापेक्षा सगळं लागलाय की नाही मसाला.
याच्यात थोडीशी पिठी साखर घातली तरी सुद्धा चालू शकते। आणि मुख्य सांगायचं राहिलं बरं का, हे मखाणे उपासाला चालतात बरं का, पण मग उपासाला चालत असेल तर मग उपासाचे म्हणजे दाण्याचा कूट घालू शकतो आपण, बाकी हेच सगळे पदार्थ घातले तरी चालू शकतात। कधी चाट मसाला किंवा कसुरी मेथी वगैरे असे वेगवेगळे मसाले घालून जरी मखाणे केले ना तरी सुद्धा त्याची चव चांगली आहे। आहे की नाही, सोपी आणि झटपट होणारी पौष्टिक अशी ही खिरापत आहे। फक्त एक मात्र याच्यात लक्षात ठेवायचं, मखाण्याची खिरापत समजा उरली तर ती घट्ट झाकण्याच्या डब्यात किंवा बरणीत ठेवली की आपली खिरापत 8-8, 10-10 दिवस सुद्धा छान राहू शकते। अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।